आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा हार्दिक आभार व्यक्त करेल. कारण तन मन आणि धन या तीन घटकांचा वापर करून खऱ्या अर्थाने ही क्रिकेट स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये त्यांचं खूप चांगलं योगदान. तर काका तुम्हाला थांबवतो या ठिकाणी. आज ज्यांचा आवाज हिंदी भाषेमधील अतिशय सुंदर असं समालोचन ज्यांनी केलं ते लोकेंद्र ओझा, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. या स्पर्धेचे आयोजक तेजस्जी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. थँक्यू सो मच आपण दिलेल्या सहकार्याबद्दल. तर लोकेंद्रजी ओझा सरा मूळचे यूपीचे, पण त्यांचा अतिशय गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळाला हिंदीमधून. खरं तर क्रिकेटबरोबरच अनेक कार्यक्रमामध्ये त्यांचं सूत्रसंचालन तुम्हाला पाहायला मिळतं. नवीन पनवेल येथे स्थायिक असणारे, ज्यांच्याबरोबर खरं तर महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा रसायनीमध्ये आम्ही त्यांच्यासोबत केली होती. खूप चांगला आवाज ऐकायला मिळाला त्यांच्या माध्यमातून. तर वळी शेवटच्या सामन्याकडे या ठिकाणी ती पाहत आहेत की घड्याळाची वेळ दर्शवते जवळपास 4:50 झाले. सूर्यदेवता देखील या ठिकाणी अरबी समुद्राकडे निघाले. काही क्षणामध्ये जर आपण विचार करत तर अर्ध्या पाऊण तासामध्ये अंधाराचं साम्राज्य देखील ह्याच स्वर्गीय राजीव गांधी मैदान इथे असेल. सकाळच्या सत्रामध्ये जसे पक्षी आपली घरटी सोडतात आणि आपल्या चला फलंदाज पाठवा. येस, फलंदाज पाठवलेत. चेंडू द्यायचा आहे आणि संध्याकाळीच्या सत्रामध्ये आपल्या घराकडे अर्थातच ते परततात. तसे आपण देखील हा सामना संपल्यानंतर एक निश्चितच क्रिकेटचा आनंद घेऊन आपण आपल्या घराकडे रवाना होऊ. आणि आपण तुम्ही सर्व उद्या सकाळी मात्र पुन्हा एकदा 10 वाजता याच मैदानात हजर असाल. तिसरा दिवस असेल त्या स्पर्धेचा. 9:30 अर्थात पहिला चेंडू पडेल. नोंद घ्यायची आहे खेळणाऱ्या संघाने. तर निश्चितच 9:15 जर संघ आले नाही तर मात्र सर्व सामने 4 षटकांचे असतील. आयोजक तेजदादा म्हात्रे यांनी या ठिकाणी सुचवलं. यूट्यूबच्या माध्यमातून पाहणारे सर्व आमच्या क्रिकेटचे दिवाणे आणि अर्थातच संघनायक कर्णधार यांना विनंती आहे आपण याची दखल घ्यायची आहे. हे संपूर्ण मैदानाचा जर आपण विचार केला तर अर्थातच ही भव्य क्रिकेट स्पर्धा पाहत आहे. यानंतर दिनांक 22 पासून रचित दादा पाटील वाजे यांची देखील क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळेल. उद्या आदर्श स्पोर्ट्स शिवाजीनगर विरुद्ध स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती यंगस्टर वाजे हा पहिला सामना असेल. क्रिशा 11 ब्राह्मण करवली विरुद्ध बेलपाडा 11 बेलपाडा हा दुसरा सामना असेल. मी 13 वाघाचीवाडी विरुद्ध मंगेश स्मृती कोंबडभोजे हा तिसरा सामना. जय हनुमान बोर्ले विरुद्ध शैलेश स्मृती नांदाई तरघर हा चौथा सामना असेल. आणि महेश स्मृती शेळगर विरुद्ध रिहाणी स्पोर्ट्स खाडी यांच्यामध्ये हा 5वा सामना असेल. म्हणजे उद्या 10 संघ या स्पर्धेत भाग घेतील. तर रचितदादा पाटील यांचं वाजे यांचा देखील स्पर्धा सुरू होते. ती 22 तारखेला आपण सर्वांनी त्याचा आनंद घ्यायचा. वळी आपण मैदानाकडे. क्रिकेटचं कुरुक्षेत्र, चेंडूपळचं युद्ध, सलामी जोडी मैदानामध्ये येते. प्रसाद दादा पाटील अर्थातच हाशिरे गावाचा हा एक निश्चितच मोठं योगदान देणारा खेळाडू आहे ज्याने अनेक क्रिकेट स्पर्धा गाजवल्यात. चला सामना सुरू होते. पंचांचा इशारा येतोय आणि त्याला अर्थात पिंट्या पाटील मॅन फ्रॉम हाशिरे म्हणजे अलिबागचे 2 हे खेळाडू सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज यावी निवृत्ती पाटील गोलसाठी सज्ज होतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं 230 शॉट सर्कलच्या बाहेर आहेत. एक लॉंग ऑफ आहे, एक मिड विकेट तैनात केलं गेलंय आणि 7-8 बॉलांचा रनअप या ठिकाणी आपण पाहत आहे. ते गोलंदाज निवृत्ती पाटील पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. इथे पाहिलं मिडॉनला सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नेमकं इथे काय घडलं पहा. अतिघाई संकटात नाही म्हणतात की ज्या 2 सामन्यामध्ये खरं तर प्रसाद पाटील आणि पिंट्या पाटील यांनी सलामीची जोडी म्हणून खूप चांगली योगदान दिलं होतं. इथे आपण पाहिलं क्षेत्ररक्षक मिडॉनला आहे, चेंडूवर चेंडू पकडतोय. मात्र पिंट्या पाटील यांनी एक धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि धावचीच्या रूपाने डकआउट अर्थात 0वर मैदानातून पडले. पहिला धक्का बसतोय आणि पहिलं यश मिळते ते सुजल 11 विंदळी उरण्या संघाला. क्रिकेटमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण हे देखील महत्त्वाचं असतं. तुम्ही किती धावा काढता त्यापेक्षा किती धावा वाचवता याला क्रिकेटमध्ये फार मोठं महत्त्व आपण पाहिलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असू दे की आपलं तालुका किंवा जिल्हास्तरीय क्रिकेट असू दे, नेहमी पाहायला मिळालं की तुम्ही धावा किती वाचवता. आणि या ठिकाणी खरंच ही हादरा दिलाय.
तो आर सी ग्रुप अलिबाग या संघाला, ज्याने 2 सामने या ठिकाणी खूप चांगले योगदान, भागीदारी ज्याला पार्टनरशिप म्हणतात ती इथे पाहायला मिळते. इथे मात्र हा पहिला धक्का 0 या धावसंख्येत इथे मिळाला आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. सलामी जोडी 0 धावसंख्येत या ठिकाणी पहिला फलंदाज बाद झाला. प्रसाद दादा पाटील या ठिकाणी तयार आहेत. शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट पॉईंट, एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक डीप शॉर्ट पॉईंट आणि एक लॉंग ऑफ रोशन ऑफ साईडला असताना पुढचा चेंडू यावी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आपण बघता बघता डीप स्क्वेअरले पण जाईल. येथे सुंदर फटका, चौकार, 4 धावा. चला 12वा खेळाडू प्लीज अलिबाग संघाचं आपण इथे यायचं आहे. अतिशय महत्त्वाचा सामना आहे. जरा प्लीज इथे येऊन आम्हाला सहकार्य करा अलिबाग. तर यावेळी मात्र आपण पहिला चौकार येतोय. पहिली विकेट मात्र धावचीच्या रूपाने गेली, परंतु नवीन फलंदाजा मात्र चांगलं तिसऱ्या क्रमांकाला फलंदाज याचं निश्चित योगदान मिळेल. पण प्रसाद पाटील 4 या धावसंख्येवर आपलं खातं उघडं. क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल होतोय. पुन्हा एकदा मिडॉनला क्षेत्रक्षेत्र आणला गेलाय. या दरम्यान कमलाकर दादले नॉन स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला, जो आता आपण स्ट्राईकला पाहू शकाल. अलिबागचा असा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. नवगाव गावाचा हा एक अर्थात 1 धावीचं योगदान प्रसाद पाटील यांच्या खात्यात जमा होते. 5 धावा आत्तापर्यंत धावफलकावर. पहिले षटक मार्गस्थ. ऑन साईडला आपण शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक डीप स्क्वेअर लेग मिड विकेट आणि एक क्षेत्रक्षक मिडॉन ही रचना. दरम्यान यावी चेंडूला खोदून काढलाय. चेंडू आपण पाहता जातो तो लॉंग ऑफला क्षेत्रक्षक चेंडू येतो. दुसरी धाव मिळण्यासाठी घाई इथे पाहायला मिळाले आणि प्रसाद आणि त्याचबरोबर कमलाकर दादले या ठिकाणी यशस्वी ठरले. 2 धावांचं योगदान इथे मिळालं. 2 धावा मिळतात संघाला आणि कमलाकर दादले यांनी आपलं खातं या ठिकाणी उघडलं. 2 धावांनी एकूण धावफलक वाढवते 7 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा निवृत्ती पाटील 7-8 पाऊलचा रनअप आहे. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने आखूट टप्प्याचा चेंडू पूल केला इथे म्हणता येईल. चेंडू मात्र थांबणार नाही आणि लॉंग लेगमध्ये आलेला हा आणखीन एक सुंदर फटका. 4 धावांचं योगदान. आखूट टप्प्याचा चेंडू क्रिकेटमध्ये नेहमी आपल्याला खराब चेंडू असे मानलं जातात, कारण इथे चौकार षटकार येतात आणि इथे कमलाकर दादलेनी नवगाव अलिबागचा खेळाडू ज्याने कोणती या ठिकाणी गोलंदाजाला दया दाखवली. चेंडूला सरळ त्यांनी लॉंग लेगमधून खेळला आणि चेंडूला पाठवलं सीमारेषेपुढे 4 धावांसाठी. 6 या वैयक्तिक धावसंख्येवर एकूण धावफलकावर डबल अंकात दुसऱ्या या धावा इथे पाहायला मिळाल्या. दुहेरी अंकात 11 धावा धावफलकावर. 1 गडी बाद. क्षेत्रक्षण तुम्ही पाहिलं मिडॉनला एक क्षेत्रक्षक आणला गेलाय. एक अर्थातच या ठिकाणी आपण पाहतात पॉईंट, एक कव्हर आहे, एक अर्थातच इथे गली क्षेत्र पाहायला मिळतात. पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावेळी मात्र बॅट चेंडूचा कोणता संपर्क येत नाही. पहा चेंडू अतिशय वेगाने यष्टीच्या हातामध्ये विसावतोय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त होतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना आर सी ग्रुप अलिबाग या संघाची धावसंख्या धावफलकामध्ये 1 गडी बाद, तब्बल 11. षटक चांगलं निवृत्ती पाटीलचं म्हणता येईल, कारण या षटकात भले त्याला यश मिळालं, कारण धावचीत म्हणजेच रनआउट ही विकेट नेहमी संघाच्या नावावर असते आणि या ठिकाणी पिंट्या पाटीलला 0 धावसंख्या धावचीत केलं होतं. अर्थातच 11 धावा या ठिकाणी पहिल्या षटकात आल्यात. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. पॉवरप्लेचं पहिलं षटक हे समाप्त झालं. अर्थात 4 षटकाच्या सामन्यामध्ये एकच षटक पॉवरप्लेचं असतं आणि त्यामुळे येणारी 3 षटकं या ठिकाणी क्षेत्रक्षण पूर्णपणे विखरले असेल आणि संगनायक म्हणून अर्थातच या ठिकाणी गोलसाठी येईल उरण वेशवीचा. हा एक जबरदस्त गोलंदाज ज्याने क्रिकेटचं जग गाजवलं. अख्खा देशापर्यंत खूप चांगलं योगदान दिलं. डावखुरा गोलंदाज आहे आणि ज्याला निश्चितच एक आक्रमक फलंदाज असं म्हणलं होतं. तो गोलंदाज यावी गोंसली सज्ज होते. गोलंदाज समर्थ कडू, मॅन फ्रॉम वेशवी उरण. यावी दुसरं षटक आणि समर्थ प्रसाद पाटील. डावखर षटक या ठिकाणी मात्र लेटकटचा वापर करण्याचा प्रसाद पाटील यांचा प्रयत्न इथे मात्र हाणून पाडला. ते गोलंदाज समर्थ कडू यांनी यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतो. निर्धाव चेंडू सांगता होते. दुसऱ्या षटकामध्ये क्षेत्रक्षण पुन्हा एकदा पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट गली, एक शॉर्ट पॉईंट, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ रोशन ऑफ साईडला असताना समर्थ तयार पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने. यावेळी मात्र प्रसादने चेंडूला बॅटच्या पट्ट्यात घेतले आणि स्क्वेअर लेगला फेकून दिलंय. आला एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावांसाठी 6 धावा इथे मिळतात. एक ताकदवर फलंदाज ज्याला म्हणलं होतं, नजर निश्चित केंद्रित केलं की हा तिसरा सामना खेळतो आणि तिसऱ्या सामन्यात देखील चांगली फलंदाजी प्रसाद पाटील याच्या बॅटमधून ज्याने 1 षटकार 1 चौकाराच्या मधून तब्बल 11 धावांचं योगदान दिलं. एकूण धावा धावफलकावर 17.
17 धावा धावपलकर आल्यात. 4 षटकांचा सामना, आजच्या दिवसातला शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळते. कोणता संघ जाईल हा उपांत्य फेरीमध्ये, म्हणजेच या ठिकाणी मात्र बक्षीस पात्र होईल, सेमीफायनलमध्ये दाखवायला होईल, कारण हा सामना उपांत्य फेरीचा सामना सुरू आहे. त्यामुळे क्वार्टर फायनलचा सामना या ठिकाणी सुरू आहे. जो जिंकेल तो अर्थातच सेमीफायनल म्हणजे उपांत्य फेरी दाखवले. छोटा रनअप आहे. पुन्हा एकदा समर्थ या ठिकाणी सरळ बॅटने खेळ आहे. स्ट्रेट ड्राईव्ह ज्याला म्हटलं जातं, अगदी लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, जिथे सुनीलजी गावस्कर आणि सचिनजी तेंडुलकर यांचा अतिशय आवडता फटका ज्याला म्हटलं जातं. क्रिकेट विश्वामध्ये मुंबईमध्ये मैदानं खूप छोटी असतात, त्यामुळे त्यांनी निश्चित या ठिकाणी ते हे केलं, निर्णय घेतला की आपण खालून खेळायचं आणि स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून अर्थात सरळ फटक्यांच्या माध्यमातून या दोन्ही महान खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप चांगलं योगदान द्यावं. वळूया मैदानाकडे. यावी लोअर फुटा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेते, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव पूर्ण केली. पहा, पोलीस खात्यात असणारा प्रसाद पाटील अतिशय वेगाने येतो. ओव्हर थ्रो इथे झाले, क्षेत्ररक्षक नाहीये तोपर्यंत मात्र 3 धावा सहजगत्या इथे मिळाल्या. धावफलकावर 3 वाढ होईल आणि एकूण धावफलकात वाढ होते. 3 धावा मिळतात त्या कमलाकर दादलेला. वैयक्तिक खेळतोय 9 या धावफलकावर आणि एकूण धावसंख्या धावफलक येते ती 21 या शुभ अंकावर. समर्थ या आपण पाहायला मिळते. पुढचा चेंडू हवेतून क्षेत्ररक्षक या ठिकाणी झेलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय, मात्र इथे सुंदर हा झेल आपल्याला पाहायला मिळाला आणि प्रसाद याची खेळी मात्र इथे समाप्त होते. मोठा फटका खेळायचा होता स्क्वेअर लेगमधून, मात्र इथून डीप स्क्वेअर लेगून क्षेत्ररक्षक चेंडूवर आला आणि प्रसाद यांची सलामीची जोडी ज्यामध्ये आपण पाहायला मिळतं. मागाशी पिंट्या पाटील आऊट झाला 0 धावसंख्येवर, आता मात्र प्रसाद पाटील एक चांगली धावसंख्या धावफलकावर नोंदवते. षटकार चौकाराच्या माध्यमातून त्याने 12 धावांचे योगदान दिलं. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदान देईल. क्रमांक 4 वर आपण पाहू शकाल. पहिलं दुसरं यश इथे मिळालं ते सुजल इलेव्हन विंधणी उरण या संघाचं. उरण पनवेल ही क्रिकेटची निश्चितच मोठी केंद्र पाहायला मिळतात. आज रायगडचा विचार केला तर अलिबाग, त्याचबरोबर कर्जत, खोपोली, माणगाव, मुरुड आणि त्या महाड, पोलादपूर या परिसरामध्ये, श्रीवर्धन परिसरामध्ये तुम्हाला क्रिकेटची खूप मोठी सामने तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. तर नवीन फलंदाज या ठिकाणी विनोद वाटकर येतोय. नवगाव गावाचा हा खेळाडू आहे. मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली फलंदाजी त्यांनी केली होती आणि निश्चितच अनेक मैदानं यांनी गाजवलेले हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. समर्थकडून एका बाजूला आपण पाहताय जो आता मात्र आपण पाहता बदलतोय, जो पंचांच्या डावीकडून अर्थात डाव्या हाताने या ठिकाणी गोष्टी सज्ज असेल. समोर विनोद वाटकरे 0 धावसंख्येवर असताना. यावी एक धाव निश्चित मिळेल. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन क्षेत्राशी येतोय. चेंडू निश्चित उडाला होता, पण तो क्षेत्राच्या हातामध्ये चेंडू विसावेल आणि अशा प्रकारे 2 षटकं समाप्त झाली. 2 षटकांच्या एकूण समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करता खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आरसी ग्रुप अलिबाग या संघाने धावफलकावर तब्बल नोंदवल्या त्या 22 प्रतिषटकं 11च्या सरासरीने. इथे समर्थकडूचं षटक समाप्त झालं, ज्याने देखील 11 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात निवृत्ती पाटील यांनी देखील 11 धावा दिल्या होत्या. मात्र समर्थकडू यांनी 1 विकेट मिळवली, तर पहिल्या षटकात निवृत्ती पाटील याला कोणती सफलता मिळेल. धावची चिरवण 1 फलंदाज बाद झाला. प्रतिषटकं 11च्या सरासरीने धावफलकावर आल्या त्या 22 येणारे 2 षटकं बाकी आहेत. म्हणजे 12 चेंडूमध्ये आपण पाहणार आहोत की किती धावांचं योगदान अजूनपर्यंत या ठिकाणी मिळू शकेल. ते आरसी ग्रुप अलिबाग संघाला किंवा सुजल इलेव्हन विंधणी उरण संघ किती धावांपर्यंत रोखू शकेल हे महत्त्वाचं आहे. कारण बक्षीसपात्र होण्यासाठी या ठिकाणी हा सामना जिंकणं अतिशय महत्त्वाचं. जो संघ जिंकेल तो अतिशय आनंदाने आपल्या घराकडे रवाना होईल. जो संघ पराभूत होईल तो मात्र दुःखद अंत करणारे पुढच्या स्पर्धेसाठी तयार होईल. तर गोलंदाजीमध्ये बदल होईल. किशोर घरत अष्टबळी खेळाडू आहेत. पहिला चेंडू यावे चेंडूला मात्र आपण पाहिला पॉईंट क्षेत्रामधून खेळला. इथे मात्र गली क्षेत्रामध्ये चेंडू मात्र जातोय सीमारेषे पलीकडे जाणार आणि येतोय. हा पहिल्या चेंडूवर आलेला खणखणीत फटका चौकात 4 धावांचे योगदान. 4 धावा मिळतात त्या विनोद वाटकरे. त्याची वैयक्तिक धावसंख्या 5 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या धावफलकावर. 2 गडी 5 26. क्षेत्ररक्षण पूर्णपणे या ठिकाणी विखुरलेलं, त्याचा फायदा इथे निश्चित मिळाला. मोठा फटका खेळला विनोद वाटकर यांनी. चेंडू पाहतात पॉईंट आणि गली क्षेत्राच्या मधून बरोबर या ठिकाणी पाठवलं कव्हर पॉईंटच्या दिशेने आणि 4 धावा सहजगत्या मिळाल्या. क्षेत्ररक्षण थोडासा पुन्हा एकदा बदल इथे पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षकी शॉर्ट थर्डमॅनला तैनात केलं गेला. पुन्हा एकदा वळूया आपण मैदानाकडे. किशोर घरात यावी या चेंडूला फेकून दिलाय. स्क्वेअर लेग वरून आला. मोठा फटका
गगनभेदी गगनचुंबी षटकार, कारण ताकद पण इथे पाहायला मिळाली. फटका आणि चेंडू यांची ताकद तुम्हाला पाहायला मिळेल. चेंडूला अर्थातच स्क्वेअर लेग क्षेत्रामधून पाठवलं 6 धावांसाठी आणि दाखवून दिले की आपण अजूनही सामना संपलेला आपण या ठिकाणी मोठ्या धावांचं योगदान आपल्याला द्यायचं आहे. 6 धावा मिळाल्या ते विनोद वाटकरेला. एकूण 11 या धावफलकावर इथे जाऊन पोहोचतोय. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळाली, कारण दोन्ही गोलंदाजांनी खरं तर 11 धावा ह्या पहिल्या षटकात पूर्ण केल्या होत्या. तर नुकतंच या मंचावर आगमन झालंय ते सन्माननीय के म्हात्रे साहेब, त्याचप्रमाणे VN जितेकर साहेब, त्याचप्रमाणे राजकुमार जितेकरजी साहेब, सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय स्पर्धेच्या निमित्तानं. उद्घाटनाच्या वेळी मात्र त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत, सुस्वागतम. पाहुण्यांचं स्वागत. पुन्हा एकदा पहा, याच दिशेने मिड विकेटला यावेळी फेकून दिलाय. स्क्वेअर लेग मिडमध्ये आलेला सलग आपण या ठिकाणी पाहिलं. विनोद वाटकेच्या बॅटमधून दुसरा षटकार, ज्याने निश्चित चेंडू फेकून देतोय. गरजही आहे ती अर्थातच अलिबाग संघाला, आणि इथे 6 धावांचं योगदान संघाला घेऊन जातोय. धावफलकात धावा येतात त्या 38. षटक मार्गस्थ मैदानामध्ये. अकुटप्याचा चेंडू आपण पाहिलं. विनोद वाटकरे ज्याने 40+ आणि त्याचबरोबर व्यावसायिक क्रिकेट खेळताना अलिबागसाठी अनेक क्रिकेट स्पर्धा त्यांनी जिंकून दिल्या, आणि अर्थातच खास करून समीरजी चौगुळे यांचा टीम जे अलिबागमधून नेहमी उतरते त्याच्यामध्ये अर्थातच विनोद वाटकरे, त्यातून समर्थ कडू जो संघनायक असतो त्या संघाचं समीर चौगुळे यांच्या, आणि त्यांनी अनेक स्पर्धा अगदी पालघर पुणे या परिसरामध्ये खूप चांगले योगदान त्यांनी दिलेलं. तर हा खेळाडू या ठिकाणी मात्र आक्रमक ठरतोय आणि 6 धावांचं योगदान. धावफलकात वाढ होते. 38 धावा धावफलकार असताना किशोर घरत पुढच्या चेंडूसाठी. विनोद वाटकरे आक्रमक फलंदाज. यावेळी बॅटचा स्पर्श निश्चित झाला. चेंडू आपण पाहता तो गेला शॉर्ट फायनलिंगला, जिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव इथे आणखीन एक मिळेल. 1 धावेचं आणखीन एक योगदान. चांगलं क्रिकेट. आजच्या दिवसातला शेवटचा सामना. आज रविवारचा दिवस. आमच्या पनवेल, नवीन पनवेलच्या परिसरातल्या सर्व क्रिकेट रसिकांना निश्चितच आनंददायी दिवसच ज्याला म्हणता येईल, कारण आपण सर्वच भारतीय क्रिकेटला खूप मोठं प्रेम करतो आणि मोठी मोठी स्वप्न देखील आपण पाहतो, ज्याच्यामध्ये सुनीलजी गावस्कर, सचिनजी तेंडुलकर यांसारखे फलंदाज यावेळी फिरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क आला नाही. चेंडू आपण पाहतात या ठिकाणी आता लेग बाईचा इशारा येईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 1 धाव संघाला मिळते. खरं तर 1-1 धाव क्रिकेटमध्ये अतिशय महत्त्वाची. 1-1 धावेने पराभूत होणे संघ आपण पाहिलेत. एक आपण किती धावा काढतो त्यापेक्षा आपण किती धावा वाचवता ह्याला देखील क्रिकेटमध्ये महत्त्व आहे. एकूण धावा धावफलकावर जाऊन पोचतात 40 या धावफलकावर. किशोर घरत पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावेळी मात्र मिड विकेटला चेंडूला फेकून दिलाय. इथे पाहूया पंचांचा इशारा येईल. चौकार. 1 बाउंस चेंडू मात्र सीमा रेषेपुढे पाहुण्यांचं स्वागत करतोय समालोचन कक्षाच्या दिशेने. 4 धावांचं योगदान मिळतंय आणि अशा प्रकारे 3 षटकं इथे मात्र समाप्त झाले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा या धावफलकावर नोंदवल्या गेल्या. त्या प्रथम फलंदाजी असताना आरसी ग्रुप अलिबाग या संघाच्या प्रतिषटक 14.66च्या या सरासरीने षटक किशोर घरचं होतं. मागडे षटक ठरलं. 22 धावा तब्बल त्यांनी खर्च केल्या. पहिल्या षटकात निवृत्ती पाटील यांनी 11, समर्थ कडू उरण वेशवी यांनी 11 धावा आणि इथे मात्र किशोर घरतनी तब्बल 22 धावा खर्च केल्या. अंतिम षटक असेल खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. एकूण धावफलक धावा येतात 44 धावा धावफलकर आल्या. त्यामुळे पाहूया की येणाऱ्या शेवटच्या 6 चेंडूमध्ये अर्धशतका पलीकडे ही धावसंख्या धावफलक येईल का, कारण मगाशी आरसी ग्रुप संघाने तब्बल 61 धावा 4 षटकात कुठून काढल्या होत्या VVP पनवेल या संघासमोर. आणि खरं तर या आजच्या दिवसाच्या क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर आरसी ग्रुप अलिबाग हा संघ अतिशय दर्जेदार खेळाडूंचा संघ समोर पाहायला मिळाला आणि त्याने खूप चांगलं योगदान दिलं. अर्थात VVP पनवेल देखील कुठेही कमी नव्हता, परंतु क्रिकेटमध्ये असं म्हणतात ना की समोरचा संघ बदलला आणि निश्चितच खेळ देखील बदलतो आणि या ठिकाणी तो पाहायला मिळाला. VVP संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर गेला. अंतिम षटक असेल. अंतिम षटक घेऊन या ठिकाणी सुजल इरोन विंदणी उरण संघाचा गोलंदाज यावेळी गंसाडी सज्ज होईल. जो हाणामारीचं षटक आहे, गोलंदाज जयेंद्र कडू या ठिकाणी गोलंदाज आहे. 6 चेंडू बाकी आहेत आणि समोर फलंदाज मात्र या ठिकाणी असेल तो अर्थातच कमलाकर दादले, जो खेळतो एक चौकाराच्या माध्यमातून तब्बल या ठिकाणी 9 या धावफलकावर. पहिला चेंडू या षटकातला अकुटप्याचा चेंडू इथे मात्र जोरात मारायचा होता. यष्टेशक चेंडूचा पाठलाग करतोय. झेल इथे पहिल्या चेंडूवर मिळाला आणि खेळी 9 या धावसंख्येवर समाप्त झाली. ते
कमळकर दादले याची मैदानातून परत आणि गोलंदाजला पहिल्या चेंडूवर अर्थात जनार्दन कडू याला हे पहिलं यश मिळालं. नवीन फलंदाज हाशिवरेज गावाचा या ठिकाणी श्रीकांत मैदानामध्ये येतोय. खरं तर मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असणारा आणि पनवेलच्या डेरवली गावात राहणारा हा खेळाडू खरं तर या ठिकाणी हाशिवरे गावाचं प्रतिनिधित्व करतोय. सचिन, येस सचिनच बोल, सचिन या ठिकाणी येतोय आणि पाहणार आहोत डावखर फंडचा अष्टपैलू खेळाडू आहे. आणि तर सचिन या ठिकाणी येतोय. मुंबई पोलीस क्षेत्ररक्षण पूर्णपणे या ठिकाणी सजवलं गेलं आहे. आपण पाहतात क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअरला देखील आणला गेला आहे. येणारे चेंडू बाकी आहेत ते 5 धावा धावपलकावर आहेत त्या 44 आणि पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावी सचिनच्या बॅटमधला हा चेंडू वाईडिश लॉंगॉन सीमारेच्या पुढे जाईल. एक येतोय गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी आणि संघाचं अर्थातच आरसी ग्रुप अलिबाग संघाचं अर्धशतक धावपलकावर इथे नोंदवलं जाते. धावपलका धावा येतात त्या 50. आल्या सचिनने चेंडूला फेकून दिलं वाईडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये, कारण हा आक्रमक खेळाडू आहे ज्याने अर्थातच फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे हा संघामधून खेळताना खूप चांगलं योगदान त्यांनी दिलंय व्यावसायिक खेळाडूंच्या माध्यमातून. अशा वेळा अंतिम षटकात खेळताना मात्र दमदार फलंदाजी. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूवर, चेंडूला अडवतोय, चेंडूची फेकी करतोय. इथे मात्र एकाच धावीचं समाधान मिळेल. ते सचिनला 1 धाव मिळेल संघाला आणि संघाची धावसंख्या 1 वाढेल. धावपलका धावा येतात त्या या आपण पाहतात 51 धावा धावपलकावर. आता मात्र उजव्या हाताचा फलंदाज समोर खेळण्याची तयार असेल विनोद वाटकरे, ज्याने 2 षटकार 2 चौकाराच्या माध्यमातून तब्बल 22 धावांचं योगदान दिलंय. नवगाव अलिबागचा खेळाडू आहे, त्यामुळे निश्चितच एक चांगली फलंदाजी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. शेवटचे 3 चेंडू बाकी आणि या 3 चेंडूवर पाहूया किती धावांचं योगदान इथे असेल. 51 धावा धावपलकावर असताना पुढचा चेंडू पंचांच्या उजवीकडून. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू पाहतात आपण लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू येतोय, चेंडूची फेकी करेपर्यंत 1 धाव सहजगत्या इथे पुन्हा एकदा मिळाली. ती विनोद वाटकरीच्या धावपलकात आकार घेते. सचिन पुन्हा एकदा समोर असेल. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. धावपलका धावा येतात त्या 52. या 2 चेंडूवर 2 षटकार येणार की 2 विकेट किंवा निर्धाव चेंडू हे खरंच योगदान आहे. एंड बदलतोय पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावी चेंडूला हवेतून खेळलाय, क्षेत्राच्या अगदी बाजूने चेंडू जाईल. इथे मात्र आपण पाहतात तो वाडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये आलेला आणखीन एक जबरदस्त फटका, चांगले योगदान आणि आल्या त्या तब्बल आपण पाहता त्या 6 धावा. 6 धावांचे योगदान सचिनच्या माध्यमातून तब्बल 13 या धावसंख्येवर खेळतोय आणि बघता बघता धावा मात्र 58च्या घरामध्ये येतात. अंतिम चेंडू असेल. अंतिम चेंडूवर आक्रमकता इथे पाहायला मिळाली सचिनच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा जयेंद्र कडू या ठिकाणी मात्र खाली राहायला चेंडूला ढकलून दिलं होतं. इथे मात्र क्षेत्रशी चेंडू येईल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. तोपर्यंत 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या. 2 धावा मिळतात त्या संघाला आणि या 2 धावांच्या मध्ये खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त होतोय. धावपलकावर दोन्ही एकूण धावपलकावर धावा वाढतात. धावपलक ते 60च्या घरामध्ये आणि 61 धावांचं लक्ष 4 षटकांच्या सामन्यामध्ये इथे आपल्याला पाहायला मिळेल. ते अर्थातच सुजल 11 विंधणी उरण या संघासमोर 61 धावा प्रति षटकाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी मात्र प्रति षटक 15.25च्या सरासरी धावसंख्या धावपलकावर नोंदवावी लागेल. ते सुजल 11 विंधणी उरण संघाला. शेवटच्या षटकाचा विचार आपण केला जयेंद्र कडू याने तब्बल 2 षटकार याच्यामध्ये गोलंदाजीवर आले आणि एकूण धावा त्यांनी धावपलकावर इथे नोंदवले गेले ते 16. मागळे षटक ठरलं आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त होतोय. तर 15.25च्या सरासरी धावसंख्या आपल्याला राखावी लागेल सुजल 11 विंधणी उरण संघाला. कोण जाणार उपांत्य फेरीमध्ये सेमीफायनलमध्ये, सुजल 11 विंधणी उरण की आरसी ग्रुप अलिबाग, याचं उत्तर आपल्याला येणारे 4 षटकार मिळेल. परंतु मी मात्र या ठिकाणी थांबतोय. आवाज आपण ऐकूया दीपकजी पाटील पळसपे यांचा. मला या स्पर्धेमध्ये समालोचन संधी तेजसदादा म्हात्रे आणि त्यांच्या सहकार्याने दिली त्याबद्दल निश्चितच मी त्यांचा आभार व्यक्त करतोय. कारण गेले 13 वर्ष क्रिकेटच्या या स्पर्धा तेजसदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि 13ही वर्ष त्यांनी मला संधी दिली त्याबद्दल निश्चित आभार व्यक्त करूया. काय घडेल काय बिघडेल क्रिकेटच्या कुरुक्षेत्र चेंडूबाच्या युद्धामध्ये याचं धावतं वर्णन दीपकजी पाटील पळसपे यांचा आवाज आपण ऐकणार. तोपर्यंत मी थांबतो. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभ संध्याकाळ, धन्यवाद. थँक्यू सो मच काका. आज
संपूर्ण दिवस ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला ते महाराष्ट्रामधले एक नामवंत प्रख्यात समालोचक आमचे मार्गदर्शक गुरुवर्य काका म्हात्रे सर अलिबाग. त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी करतो या ठिकाणी. के म्हात्रे साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते आज ज्यांचा आवाज मात्र या मैदानावर दुमदुमला आणि गेले 13 वर्ष सातत्यानं किंजल ट्रॉफीसाठी त्यांचं योगदान राहिलंय त्या आदरणीय काका म्हात्रे सर अलिबाग यांना या मंचावर सन्मानित केलं जातंय. आपण दिलेल्या सहकार्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जाते के म्हात्रे साहेब, त्याचप्रमाणे VN जितेकर साहेब, राजकुमारजी जितेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान त्यांचा या ठिकाणी आपण पाहू शकता. अनेक स्पर्धा खरं तर कव्हर करत असतात, संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमंती असते आणि त्यांना आपण देऊया पुढच्या स्पर्धांसाठी यंदाच्या वर्षासाठी मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच काका. तर जाऊया आपण उत्तरार्धाकडे. थँक्यू सो मच काका म्हात्रे साहेबांचा आवाज तुम्ही दिवसभर ऐकलात. आजच्या दिवसामधील शेवटची इनिंग, शेवटचा सामना सुरू आहे. RC ग्रुप अलिबाग आणि त्यांच्या विरोधामध्ये सुजल 11 विंधणे उरण या दोन संघांमध्ये हे घमासान युद्ध. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना फार चांगल्या धाबा उभा केल्या त्या अलिबाग संघानं. 60 धाबा उभ्या केल्यात आणि 61 धाबांचं लक्ष मात्र ठेवण्यात आलंय. पुन्हा एकदा विनोद वाटकर यांच्या बॅटमधून सर्वाधिक 23 धाबा आपण पाहिल्या. सचिन म्हात्रे 15, त्यानंतर प्रसाद पाटील 12 आणि कमलाकर दादले 9 धाबा. या चौघांनी मात्र योगदान दिलं. पिंट्या पाटील लवकर बाद झाले होते, परंतु 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 15च्या सरासरीनं 60 धाबा उभ्या केल्यात. त्यामुळे थोडंसं महागडं असं म्हणावं लागेल. संध्याकाळचं सत्र आहे, धाबांचा चेस करणं थोडंसं कठीण जातं, परंतु सुजल 11 विंधणे संघानं मात्र आज काय सामने जिंकलेत. समर्थ कडू, किशोर घरत दोनही विस्फोटक फलंदाजांची जोडी आज ओपनिंग पेअर आपल्याला सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतो. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर टीम अलिबाग कडून प्रमोद तयार. राऊंड विकेटनं खोलवट टप्प्याचा बॉल खोदून काढला मिड ऑफला, कोणतीही धाव नाहीये. चांगला चेंडू या ठिकाणी डिलिव्हर्ड झाला. पहिलं षटक सर्कलचं आहे, थोडंसं क्षेत्ररक्षणाची मर्यादा असणारं हे षटक आहे, त्यामुळं संपूर्णपणे 9 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, 2च बाहेर आहेत. एक लॉंग ऑन आहे, दुसरा एक्स्ट्रा कव्हरला. थोडासा फाईन स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मात्र लेग स्टंपच्या बाहेरून चाललेला चेंडू. पंचांचा इशारा आलाय. दीपक पाटील सर त्या ठिकाणी आहेत. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्येचा श्रीगणेश होत असताना खातं उघडलंय ते सुजल 11 विंधणे या संघाचं. चांगला चेंडू, पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर्स ड्राईव्ह, अगदी समोर क्षेत्ररक्षक तैनात केलाय. अगदी पाहायला गेलं तर मिडऑफला नेहमीच पाहायला मिळतात क्षेत्ररक्षक. थोडासा स्ट्रेटिश मिडऑफ आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु त्या ठिकाणी कोणतीही धाव नाहीये. दोन्ही चेंडू त्याच दिशेमध्ये गेलेत. त्यामुळं पहा काय गोलंदाजी होते, कमाल. यॉर्क टाकले जातात गोलंदाजाकडून. आणखीन एक तसाच चेंडू उभं ठेवलंय समर्थ कडू सारख्या दिग्गज फलंदाजाला. सुपर बॉलिंग फ्रॉम प्रमोद. आणि एकाच जागेवर एकाच टप्प्यावर मात्र चेंडू टाकण्याचा एवढा आत्मविश्वास येतो कुठून, हा प्रश्न आता मात्र प्रेक्षकांना सुद्धा पडला असेल. टिचून गोलंदाजी आपण म्हणतो ना, ब्लॉक होल मध्ये मारा. कोणतंही पाहायला गेलं तर प्रत्युत्तर नाहीये फलंदाजाकडे. इकडे थोडासा डिफेंडिव्ह मोड मध्ये मात्र बॅटरना सामना करावा लागतोय सध्याच्या घडीला गोलंदाज प्रमोद यांचा. फाईन स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेरून चाललेला चेंडू, व्हाईट बॉल. एक्स्ट्राजनं मात्र धावा आल्यात आतापर्यंत या ओव्हरमध्ये. दुसरा व्हाईट बॉल आहे, परंतु काय गोलंदाजी केले. चेंडू थोडासा फाईन स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेरून चाललेला चेंडू
लेग स्टिकवर चेंडू आहेत परंतु करेक्ट होत नाहीत. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा तिसरा व्हाईट बॉल येतो या ओव्हरमधला. एकतर चेंडू निर्धाव तरी येतात अन्यथा व्हाईट बॉल तरी येतात. सध्यापर्यंत असं चित्र आहे. वना षटक संपलं असतं कारण आतापर्यंत 6 चेंडू टाकून झालेत परंतु 3 लिगल डिलिव्हरीज. संध्याकाळचं सत्र कोणता संघ इकडे सुपर 4 मध्ये दाखल होईल. लोवा फुल टॉस बॉल स्लाइस केलाय गलीमध्ये. पायानं अडवण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनला बीट करत बॉल चाललाय. डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सीमारेषा पार 4. पहिला चौकार अखेर कोंडी फोडले ती समर्थकडून. 3 डॉट बॉल नंतर मात्र या चौकार आलाय. थोडासा आत्मविश्वास वाढून देणारा ठरेल. चांगला चेंडू होता मी तर म्हणेन. लोवा फुल टॉस होता आउटसाइड ऑफ स्टंप परंतु थोडंसं खराब क्षेत्ररक्षणच म्हणावं लागेल त्या ठिकाणी कारणीभूत ठरलं धावा यायला. स्कोर कार्डवर 7. 7 ऑन द बोर्ड. सुस्थितीमध्ये हळूहळू पोहोचत असताना लोवा फुल टॉस बॉल कव्हर्सला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात करण्यात आलाय. पहा 2च फिल्डर आहेत. 38 सर्कलच्या बाहेर एक पाडिश लॉंग ऑनला एक एक्स्ट्रा कव्हरला आणि बरोबर त्याच्या हातामध्ये चेंडू येत असताना क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सुद्धा चांगली आहे. आता पाहूया उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ऑन साईडला मिड विकेट आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. यशनाच्या पाठीमागे आपण पाहतो शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग तैनात करण्यात आलाय. थोडासा शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. गलीमध्ये एक आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे आणि बाकी आपण पाहतो एक लॉंग ऑफ आणि मिड विकेट असे 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. प्रमोद पुन्हा एकदा सज्ज होतील. राऊंड स्टंप्सना ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला किशोर गरत त्यांचा ड्राईव्ह परंतु इकडे चांगलं क्षेत्ररक्षण. 2 रन्स मिळतील. या 2 धावांच्या बरोबरीनं प्रमोद यांचं पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावर धावा लागल्यात त्या बिनबाद 10. 10 फॉर द नन. चांगलं षटक राहिलंय. संमिश्र प्रकारचं 3 व्हाईट बॉल आलेत. थोडंसं षटक लांबलं होतं. 10 धावा मॅनेज केल्यात परंतु हे दोन्ही फलंदाज असे आहेत की कोणत्याही क्षणाला मात्र धावसंख्या पुढे नेऊ शकतील. उद्या तुम्हाला ग्रामीणचा पौल या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे बरोबर 9 वाजता ग्रामीणच्या संघाने रिपोर्ट करायचं आहे कारण उद्या मॅचेस जास्त आहेत. त्यामुळे उद्या लवकर आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. पिंट्या पाटील मान फ्रॉम हाशिवरे अलिबाग. यावेळेस मात्र लॉफ्ट केलंय एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहेत परंतु डीप मध्ये. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मात्र यशस्वी होत असताना समर्थकडू प्रयत्न करतोय. अपेक्षेप्रमाणे प्रॉपर कनेक्ट झालेलं नाहीये. थोडासा नाराज जरूर असेल परंतु कधीही हा खेळाडू फॉर्म मध्ये आला तर मात्र शेवटपर्यंत जर खेळपट्टीवर जरी उभा राहिला तरी सुद्धा धावा होऊ शकतील एवढी ताकद मात्र या खेळाडूमध्ये आहे आणि त्याचं उभं राहणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे. कॅप्टन आहे या टीमचा. लढवय्या सेनापती आहे आणि लढतोय. सकाळपासून पाहिलं तर चांगले विजय त्याने मिळवून दिलेत आपल्या टीमसाठी. पिंट्याचा हा बॉल इकडे फटका फसलाय समर्थकडूचा. बॉल हवेमध्ये. झेल टिपण्याचा प्रयत्न पोहोचला सुद्धा होता पिंट्या परंतु शेवटच्या क्षणाला मात्र झेल सुटलाय. समर्थकडू भेटला असता या ठिकाणी सगळ्यात मोठी विकेट या मॅचची मात्र प्राप्त करता आली असती परंतु असं काही घडलेलं नाहीये. हातामधून बॉल निसटला. कॅचेस विन द मॅचेस आपण सातत्याने म्हणतो परंतु इकडे झेल सुटलाय. 1 रन मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर 13. 13 रन्स ऑन बोर्ड नाव. 13 धावा धाव फलकावर. संधी चांगली होती पिंट्या पाटीलला धावत जाऊन झेल टिपण्याची परंतु नाही करता आलं. चान्स मिस केलाय. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र ऑन साईडला किशोरचा हा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न कारण पहिली रन पाहिली ना आपण तर वेगानं पूर्ण केली जाते आणि त्याचमुळे दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मात्र यशस्वी होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. उद्या या स्पर्धेमधील ग्रामीण पोलचा यप गट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे ग्रामीण संघ पाहायला मिळतील. द स्टंप्सना फ्लिक केलाय. रिसचा वापर करण्यात आलाय. बॉल मिड विकेटला. एकच जाव.
सिंगल रन. उद्या बोर्ले संघ पाहायला मिळेल मैदानामध्ये. विनर ऍक्शन शिवाजीनगर, वाघाची वाडी, वाजे, ब्राह्मण करवले, शेलगर, तरघर, बेलपाडा, कोंबडभुजे आणि रिहानी स्पोर्ट्स खाडी. उल्वे नोडमधील बरेचसे संघ उद्या आपलं नशीब आजमावतील. जवळजवळ उल्वे नोडमधील 5 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. ब्राह्मण करवले, थोडंसं कल्याण अंबरनाथ परिसरामधील संघ. ओ लॉफ्ट केले बॉलला, समर्थ कडूचा उडालेला हा दुसरा झेल आणि नाही होणार चुकी, बाद होईल फलंदाज. मोठा हादरा इकडे सहन करावा लागेल कॅप्टन दीपाट. रायगडचा क्रीज गेल, समर्थ कडू मैदानाच्या बाहेर. मोठी विकेट प्राप्त केले. ती पिंट्या पाटीलला स्वतःच्या गोलंदाजीवर सोडलेला झेल होता, परंतु यावेळेस मात्र त्याच गोलंदाजानं पिंट्यानंच मात्र आपल्या षटकामध्ये मात्र त्याला बाद केलं. एक चांगला झेल त्या ठिकाणी राकेश करवी पाहायला मिळाला आणि पहिला धक्का मात्र दिलाय तो सुजल 11 विंधणे या टीमला. धावसंख्या 16 असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय तो निर्दोष. खरं तर मागच्या मॅच मध्ये अर्धशतक झळकावलेला खेळाडू, ज्याने या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक आज या मैदानावर झळकवलंय आणि तेही चेसिंग करत असताना. 66 धावांचा चेस होता 4 ओव्हर्समध्ये आणि त्यावेळेस मात्र त्याच्या पॅटमधून आला होता अर्धशतक. भल्या भल्या गोलंदाजांची भंबेरी उडवली होती आजच या मैदानावर आणि आजच्या दिवसामध्ये दुसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं होतं ते बीबीपीच्या विश्वास पाटील यांच्याकडून. आणि पाहूया अर्धशतकवीर. ओ इकडे फटका फसलाय, टॉपेज निर्दोष करत, खातही उडू दिलं नाहीये, भोपळाही फोडला नाहीये निर्दोष करत ना. अर्धशतक ठोकणारा निर्दोषला मात्र शून्यावर बाद व्हावं लागलंय. दुसरा जोरदार झटका. टीम सुजल 11 विंधणे टीम थोडीशी संकटामध्ये. 16 वर 2. या धावसंख्येवर दुसरा गडी गमावलाय. उद्या सोमवार 9 डिसेंबर एफ गट तुम्हाला पाहायला मिळेल ग्रामीणचा, त्याच्यामध्ये आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती यंगस्टार वाजे हा संघ पाहायला मिळेल. पहिली मॅच बरोबर 9 वाजता सामन्याला सुरुवात होईल. 8:45 ला रिपोर्टिंग आहे दोन्ही टीमशी. दुसरा सामना असेल क्रिशा 11 ब्राह्मण करवले आणि त्यांच्या विरोधामध्ये बेलपाडा 11 बेलपाडा. तर तिसऱ्या सामन्यामध्ये मीत 11 वाघाची वाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये मंगेश स्मृती कोंबडभुजी संघ पाहायला मिळेल. सचिनचा बॉल ऑन साइडला. ओ झेल सोडलाय त्या ठिकाणी. झेल सुटल्यानंतर मात्र बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. दैव देतं आणि कर्म नेतं असं आपण म्हणतो ना. इकडे झेल जरूर होता, झेल टिपला असता तर अजून प्रेशराईज करता आलं असतं या मॅच मध्ये सुजल 11 विंधणे टीमला, परंतु त्या ठिकाणी झेल ड्रॉप झाल्यानंतर बाउंड्री ही गेली. त्यामुळे 4 मिळाल्या. टीमची टोटल 20 या आकड्यावर गोलंदाजीसाठी दाखल झालाय. पहिल्याच बॉलवर सचिन यांच्या चौकार आलाय. प्रेशर आहे आता मात्र गोलंदाजावर. ओ चांगला ड्राईव्ह आहे यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग. व्हॉट अ शॉट. फॅन्टॅब्युलस स्ट्रोक फ्रॉम किशोर घरत. बॉल सीमा रेषा पार. 4 धावांकरता खणखणीत असा चौकार. अगदी कॉपी बुक स्टाईल मध्ये सुंदर असा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालाय तो किशोर घरतच्या पॅटमधून आणि या चौकाराच्या सहाय्याने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 24 या आकड्यावर. लगातारचा हा दुसरा चौकार. आणि आता मात्र किशोर घरत थोडासा आक्रमक क्रिकेट खेळत असताना गरज आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये जेवढ्या जास्त धावा जमा करता येतील तेवढं टेन्शन मात्र टाकता येईल. शॉट ऑफ लेन थोडासा कट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे पाहतात कोणती प्रतिक्रिया नाहीये. चेंडू सरळ वेगानं मात्र विकेट किपरच्या दिशेमध्ये जात असताना 2 चौकारानंतर मात्र चांगला चेंडू डिलिव्हर्ड करत असताना गोलंदाज सचिन. चांगलं कमबॅक म्हणता येईल गोलंदाजाचं पुनरागमन.
24 धावा सध्याच्या घडीला धाव फलकावर आहेत. 4 ओव्हरची मॅच इकडून सुपर 4चा प्रवास असेल. इथे जिंकणारा संघ निदान एक ट्रॉफी निश्चित करेल खुल्या गटामधली आणि त्याच्यासाठी दोन्ही टीम्स मात्र मैदानामध्ये चांगले लढतील. शॉट ऑफ लाईन अप्पर कट शॉट दरम्यानला हातामधून बॉल निसटलाय. त्याला बीट करत बॉल चालाय डीप मध्ये, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल अडवलाय आणि फेकी होईपर्यंत रन्स मात्र प्राप्त होतील त्या 2 आणि त्याच्यामध्ये शॉर्ट रन. त्यामुळे एकच धाब असेल. आज विशू कोळी यांचं कौतुक जरूर करूया आपण. मॅच ऑफिशियल्स 2-3 वेळा खरं तर शॉर्ट रन्स त्यांची नजर अगदी पाहायला गेलं तर तीक्ष्ण आहे आणि त्याचमुळे आज बऱ्याचशा फलंदाजांचा खरं तर या गोष्टी आणून पाडल्यात त्यांनी. हो, यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न, थोडासा हा पूल पाहायला मिळाला. इकडे फाईन लेगला चाललाय हळूहळू क्षेत्ररक्षक त्याच्या पाठीमागे, त्याच्या अगोदर बॉल पसार होतोय 4 धावांकरता आणि चौकारांना या धावा मात्र थोड्याशा दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला गेलं तर जिव्हारी लागू शकतील. ज्या आपल्या चुकीमुळे झालेल्या धावा आहेत, या सगळ्या धावा जर पराभव झाला तर या धावा आठवल्या जातात. चौकारांना टीमची टोटल 29 आकड्यावर 29 रन्स. या ओव्हरमध्ये सचिन यांच्या 3रा चौकार आलाय. म्हणजेच काय धावा येत असताना आणि त्याही किशोर घर त्यांच्या बॅटमधून. शॉट ऑफ लेन ताकू टप्प्याचा बॉल इकडे रूम मिळाला. बॉलला पाठवून दिलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून. किशोर घरतचा धमाका षटकार. थोडीशी संधी काय दिली किशोर घरतला. इकडे मात्र सुजल 11 विंधणेसाठी अगदी समाधानकारक स्थितीमध्ये तो धावफलक आणून देत असताना आतापर्यंत चांगली बॅटिंग मात्र त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 3 चौकार 1 षटकाराचा खेळ आतापर्यंत दाखवलाय आणि टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 या आकड्यावर 35. संध्याकाळचं सत्र आहे, थोडं धावांचा पाठलाग करणं जड जाऊ शकतं आणि इकडे मात्र पाहावं लागेल. आणि ज्या पद्धतीनं आता मात्र समीकरण बदललंय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 10 प्रमोद यांच्या. 3 वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाले, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये पिंट्यानी चांगलं कमबॅक केलं. 2 विकेट्स प्राप्त केल्या. त्या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 6. त्यामुळे हे निर्णायक षटक राहिलं अलिबागकडून. परंतु या ओव्हरमध्ये 19 धावा आल्यात आणि जर 19 धावा या ओव्हरमध्ये आल्यात तर आता 6 बॉलमध्ये 24. अनेक महागडं षटक. कालही आपण एक 37 धावांचं षटक पाहिलं होतं या स्पर्धेमध्ये आणि त्याचमुळे या मैदानावर काही घडू शकतो. या मैदानावर या स्पर्धेमध्ये 6 बॉलमध्ये 36 धावा होताना आपण पाहिल्यात तालुका निहाय स्पर्धेमध्ये. त्यामुळे हे क्रिकेट असा खेळ आहे, कधी काय घडेल याचा नियम नाहीये, परंतु प्रयत्न करायला हवेत. लेंथ बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि फलंदाज इकडे होतोय बाद. 35 या धावसंख्येवर फलंदाज बाद इकडे होत असताना, परंतु आता मात्र हे अंतर वाढत चाललंय. डोकेदुखी ज्या पद्धतीनं विनोद वाटकरे, सचिन म्हात्रे, प्रसाद पाटील, कमलाकर दादले यांच्या इनिंग्स मात्र साकारल्या पहिल्या इनिंग्समध्ये आणि ज्या धावा मात्र त्यांनी उभारल्या त्या ग्रेट इनिंग्स होत्या त्यांच्या. आणि त्याचमुळे संध्याकाळच्या सत्रामध्ये अगोदरच म्हणालो होतो धावांचा पाठलाग करणं थोडंसं कठीण होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये समर्थ कडू याच्या बॅटमधून प्रॉपर धावा आलेल्या नाही आहेत. त्यानं थोडंसं निराश केलं कारण व्यवस्थितरित्या त्याच्या बॅटवर चेंडू येत नव्हता. किशोर घरतनं चांगला प्रतिकार केला, परंतु त्याच्यामध्ये अजूनही याचा वेगवान चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय, परंतु किशोर घरत अजूनही नॉन स्ट्राईक एंडला आहेत. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा नेम नाहीये. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक विस्फोटक फलंदाज फ्रॉम करंजा उरण, नयन थळी. अगदी अरबी समुद्र किनारी असणारं गाव करंजा, द्रोणागिरी पर्वताची आख्यायिका सगळ्यांनाच माहिती आहे. ओग नयनचा हा फटका बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. 4 धावांकरता नयनच्या पॅटमधून येतो एक नयनरम्य चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तो 40 या आकड्यावर. 40 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी गरज आहे ती 21 धावांची.
लोवो फुल टॉस बॉल, व्हॉट ए शॉट, काय पिक केला नयनथळीच्या बॅट मधून स्क्वेअर लेगला, धमाका, पॉवर पॅक हिटिंग पाहायला मिळते षटकारानं. थोडस टेन्शन वाढवलंय आता मात्र करंजाच्या खेळाडूनं. नयनथळीच्या बॅट मधून निघणाऱ्या षटकारानं आव्हान थोडंसं आटोक्यामध्ये येत असताना 3 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. सामना संपलेला नाहीये मित्रांनो. द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी, अनप्रेडिक्टेबल गेम. कोणीही प्रेडिक्शन करू शकत नाहीये क्रिकेटमध्ये कधी काय घडेल. इकडे राजाचा रंक आणि रंकाचा राजा होताना आपण पाहिले, इकडे कोणाला हसताना कोणाला रडताना आपण पाहिले. कधी काय घडेल आणि बऱ्याचशा प्रेक्षकांचे अंदाज चुकताना आपल्याला कित्येक वेळेला पाहायला मिळालेत. प्रेक्षक सुद्धा चिंतेमध्ये असतील, दोन्ही संघाचे सपोर्टर चिंतेमध्ये असतील, परंतु ग्राउंडवरचे आमचे सगळे प्रेक्षक मात्र क्रिकेटचा आनंद घेत असताना सगळ्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 3 चेंडू 15. नयन यावेळेस मात्र ऑन ड्राईव्ह करतात, लॉंग ऑनला वेगवान स्ट्रोक, बॉल पहा छातीवर, छातीचा कोट करून चेंडू अडवला जातोय आणि जरूर त्या ठिकाणी धावा वाचवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकांकडून केला जातोय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. धावा मिळाल्या त्या 2 आणि या 2 धावांच्या बरोबरीनं आता मात्र थोडंसं समीकरण कठीण होत असताना 2 चेंडू आणि 13 धावा. आता थोडंसं एखाद्या खराब चेंडूची वाट पाहावी लागेल फलंदाजांना, परंतु अशा सिच्युएशनला रुपेश करणार का? फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आणि आता मात्र उरली सुरली अशा संपुष्टात येते ती सुजल 11 भिंधणे उरण संघाची. कारण फक्त एकच धाव आले आणि एका चेंडूमध्ये आता मात्र अशक्यप्रास आव्हान होऊन बसलंय. गरज आहे ती शेवटच्या बॉलवर 12 धावांची. एखादा नो बॉलवर षटकार, जर तरच्या समीकरणांवर मात्र अवलंबून राहावं लागेल, परंतु सुपर 4 मध्ये दाखल होण्यासाठी या खुल्या गटामधून सज्ज झालाय. फटका यावेळेस मात्र ऑन साइडला गॅप मध्ये जरूर आहे. 4 धावा जरूर मिळतील, परंतु थोड्या फरकानं